नमस्कार मित्रांनो. आज आपण जी सत्य घटना पाहणार आहोत ही मुंबईची आहे. मुंबई शहरातील चेंबूर भागामधील हनुमान मंदिराजवळ जुन्या ब्लॉक इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 22 वर्षाची सोनाली शिंदे एका छोट्या भाड्याच्या खोलीमध्ये राहत होती. मूळची ती सोलापूरची होती. सोलापूरमध्ये करमारामध्ये ती राहायची. सोनाली तिच्या आईवडिलांची लाडकी मुलगी होती आणि तिचा एक छोटा भाऊ राहुल ही होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काही ठीक नव्हती. तिचे वडील एक सामान्य शेतकरी होते, जे थोड्याशा जमिनीवर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गरिबीमुळे सोनालीला जास्त शिक्षण घेता आले नव्हते. घरात वडिलांना शेतात खूप मेहनत करावी लागते. यामुळे सोनालीला खूप वाईट वाटायचं. तिला असं वाटायचं की आपणही घरामध्ये काही करून पैशाची मदत करायला हवी. मोठी झाल्यावर तिने ठरवलं की ती वडिलांचा भार हलका करेल. काही कमाई करावी या उद्देशाने ती मुंबईला आली. तिथे मुंबईत तिच्या मामाची मुलगी आधीपासून राहत होती. मुंबईत पोहोचल्यावर तिला राहायची जागा मिळाली, पण नोकरी शोधणे कठीण होते. अनेक ठिकाणी प्रयत्न करून ही चांगली नोकरी मिळाली नाही. शेवटी तिने बियर बारकडे लक्ष वळवले. मुंबईत सुंदर आणि सशक्त मुलींसाठी बियर बारच्या नोकऱ्या नेहमी उपलब्ध असायच्या. बियर बारमध्ये बारमेड म्हणून तिला नोकरी मिळाली. तिला तिथे चांगला पगार मिळाला आणि कस्टमर टिप्स देऊ लागले. बारमध्ये येणारे ग्राहक आणि मालक हे दोघेही खुश होते. ती कमावलेल्या पैशांपैकी काही स्वतःसाठी ठेवत असे, तर काही उरलेले पैसे घरी पाठवत असे. हळूहळू तिच्या कुटुंबाची स्थिती सुधारू लागली. राहण्यासाठी तिने चेंबूरमध्ये एक खोली भाड्याने घेतली आणि आता तिने मुंबईमध्ये नवीन जीवन सुरू केले होते. त्यानंतर तिने आपल्या छोट्या भावाला म्हणजेच राहुललाही मुंबईला बोलावलं. त्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी एक इंग्रजी शाळेमध्ये त्याचा दाखला केला. भावाच्या राहण्याची व्यवस्था तिने शाळेच्या हॉस्टेलमध्ये केली होती. हळूहळू सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण 8 मे ही तारीख तिचे वडील रामभाऊ शिंदे यांच्यासाठी खूप भयंकर ठरली. घरातील सर्वजण अस्वस्थ होऊन गेले होते. सोनालीच्या फोनची ते वाट पाहत होते. अनेक तास निघून गेले तरी सोनालीचा कुठलाही फोन आला नव्हता. यामुळे त्यांच्या मनामध्ये अनेक शंका आणि भय निर्माण झाले. शेवटी त्यांनी तिला वारंवार फोन करण्यास सुरुवात केली, पण निराशाच हाती लागली. सोनालीचा फोन सतत बंद येत होता. जवळपास 40 ते 50 वेळा फोन करूनही तिचा संपर्क काही झाला नाही, हे त्यांच्या चिंतेचे मुख्य कारण झाले होते. ही गोष्ट असामान्य होती, कारण सोनाली कितीही व्यस्त असली तरीही घरच्यांना फोन करतच होती. पण किती तासापासून तिने फोन केला नव्हता, तिचे वडील आणि आई चिंतेमध्ये होते. 1 दिवस आणि 2 रात्र त्यांनी जागून काढली. चिंता इतकी होती की झोप येत नव्हती. अखेर त्यांनी मुंबईत राहणाऱ्या आपल्या बहिणीला मदत मागितली. ती तिच्या घरी गेली, पण तिथे घराला कुलप लावलं होतं. शेजाऱ्यांकडे तिने चौकशी केल्यावर कळलं की सोनाली अनेक दिवसांपासून दिसली देखील नाही आणि तिने फोनही उचलला नाही. हे ऐकून तिचे वडील व्याकुळ झाले. त्यांनी ही माहिती पत्नीला सांगितली. त्यानंतर त्यांनी ठरवले की ते स्वतः मुंबईला जातील आणि मुलीचा शोध घेतील. 7 जून रोजी तिचे वडील आणि आई हे दोघेही मुलाला घेऊन सकाळी 8 वाजता सोलापूरहून ट्रेनने मुंबईला पोहोचले. मुंबई सेंट्रल स्टेशनवर उतरल्यावर त्यांनी त्यांच्या भाचीला फोन केला आणि तिला सोनालीच्या घरी यायला सांगितले. त्यानंतर स्टेशनवरून टॅक्सी करून ते थेट चेंबूरच्या सोनालीच्या घरी पोहोचले. त्याचवेळी त्यांना समजलं की घरातून हलकासा दुर्गंध येत आहे. खोलीला कुलूप लावलं होतं आणि चावी कोणाकडे नव्हती. त्यांनी चेंबूरच्या संतोषी माता मंदिराजवळील एका चावीवाल्याला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने नकार दिला, कारण मूळ मालक तिथे नव्हता. घराला अनेक दिवसांपासून कुलूप होते आणि आता तिथून दुर्गंधही येत होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर सोनालीच्या आईवडील आणि भावाला पाहून आजूबाजूच्या लोकांना संशय आला. प्रकरण संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला माहिती दिली. चेंबूर पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर ज्ञानेश येवले यांनी ही माहिती गांभीर्याने घेतली.
त्यांनी ड्युटीवरील अधिकाऱ्यांना बोलवून प्रकरण नोंदवण्यास सांगितले. त्यानंतर वरिष्ठांना कळवले आणि इन्स्पेक्टर विशाल गायकवाड, अनिल शिर्के आणि काही शिपाई घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पथक तिथे पोहोचल्यावर सोनालीचे आईवडील, भाऊ आणि नातेवाईक तिथे जमले होते. आजूबाजूचे लोकही तिथे आले होते. पोलिसांनी त्या गर्दीला दूर केले. आईवडील आणि भावाकडून चौकशी करून सिनियर इन्स्पेक्टर यांनी दरवाजा तोडण्याचा आदेश दिला. दरवाजा तोडताच तीव्र दुर्गंध पसरला. पोलिसांनी नाकावर रुमाल बांधून आत प्रवेश केला आणि खोलीतील पलंगावर सोनालीचा निर्वस्त्र मृतदेह त्यांना दिसला. डोक्यावर मोठी जखम होती, ज्यामुळे क्रूरपणे हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. हत्या सुमारे 1 आठवड्यापूर्वी झाली असावी असे वाटले होते. शरीर काळे पडले होते. गळ्यावर गंभीर जखमा होत्या. तपासात पोलिसांना एक लोखंडी तवा आणि भिंतीवर लिहिलेला मोबाईल नंबर मिळाला. इतर कुठल्याही संशयास्पद वस्तू त्यांना तिथे मिळाले नाही. चेंबूर पोलीस घटनास्थळ तपासत असताना कमिशनर आणि असिस्टंट कमिशनर राठोड तिथे पोहोचले. त्यांच्यासोबत फोटोग्राफर आणि फॉरेन्सिक टीम ही तिथे दाखल झाली. वरिष्ठांच्या उपस्थितीमध्ये सिनियर इन्स्पेक्टर यांनी घटनास्थळी निरीक्षण केले आणि औपचारिकता पूर्ण केल्या. मृतदेहाचा पंचनामा झाला आणि विच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलला पाठवण्यात आलं. सर्व प्रक्रिया झाल्यावर पोलीस स्टेशनला परतल्यावर त्यांनी प्रकरणावर विचार केला. तपास सोनालीच्या आईवडील आणि ओळखीच्या लोकांपासून त्यांनी सुरू केला होता. चौकशीत आईवडिलांनी सांगितले की सोनालीचे कमलेश नावाच्या व्यक्तीसोबत मैत्रीचे संबंध होते. तो वारंवार तिच्याकडे येत जात असे. त्यांनी संशय व्यक्त केला की कदाचित कमलेशनेच हत्या केली असावी आणि सोन्याची अंगठी, पैसे, पासपोर्ट आणि मोबाईल घेऊन तो पळाला असावा. आईवडील आणि भावाच्या चौकशीतून कमलेश सोबतचे संबंध स्पष्ट झाले. पण कमलेश कोण कुठे राहतो आणि हत्या का केली हे रहस्य होते. या रहस्याचा उलगडा करण्यासाठी इन्स्पेक्टर विशाल गायकवाड आणि पथकाने भिंतीवर लिहिलेल्या मोबाईल नंबरची तपासणी केली. कॉल डिटेल्स काढल्यानंतर सुरेंद्र लोंढे नावावर तो नंबर असल्याचे कळले. पोलीस सुरेंद्रच्या घरी गेले, पण तो तिथे नव्हता. आजूबाजूला चौकशी केल्यावर कळलं की तो वाशी नाका अशोकनगर म्हाडा कॉलनीत राहतो. पोलिसांनी सुरेंद्रला पकडले. चौकशीत त्यांनी सांगितले की कमलेश त्याचा मित्र आहे. सुरेंद्रने सांगितले की कमलेश बांद्राच्या दुकानामध्ये काम करतो. पोलीस सुरेंद्रला घेऊन बांद्रामध्ये गेले, पण तिथे त्यांना निराशा मिळाली. दुकानदाराने सांगितले की कमलेश 7 महिन्यांपूर्वी काम सोडून गेला आहे. यानंतर कमलेश पोलिसांच्या नजरेत आला. त्याला पकडण्यासाठी छापे टाकले, पण तो सापडला नाही. पोलिसांना अपयश मिळत होते. अपयशाने पथक निराश झाले. नाही, त्यांनी शोध सुरूच ठेवला. कमलेश टेलर होता. पोलिसांना त्याचा फोटो मिळाला आणि त्यासह वेगवेगळ्या भागात त्यांनी चौकशी सुरू केली. दुकानामध्ये फोटो दाखवला, पण कमलेश लपला होता. हत्येला जवळपास 1 महिना झाला तरी सुगावा लागत नव्हता. 28 जूनच्या दुपारी खबऱ्याकडून माहिती मिळाली की कमलेश साठेनगरमध्ये राशन दुकानाजवळ लपला आहे. पोलिसांनी छापा टाकला आणि कमलेशला पकडले. झडतीत सोनालीचा पासपोर्ट, फोटो आणि चावी मिळाली. कमलेशला स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यानंतर कमलेशकडून हत्याकांडाची सत्यता समोर आली. 36 वर्षाचा कमलेश उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरचा होता. घरात आईवडील आणि 2 भावंड. आर्थिक स्थिती कमजोर असल्याने शिक्षण कमी होते. शिलाई कामामध्ये तो कुशल होता. तो वयाच्या 21व्या वर्षी मुंबईला आला. परिचितांच्या मदतीने तो दुकानामध्ये काम करू लागला. काही काळ काम केल्यानंतर कुटुंबाची स्थिती सुधारली. आईवडिलांनी दिल्लीतील नातेवाईकांच्या मुलीशी त्याचे लग्न ठरवून दिले. लग्नानंतर काही काळ तो ठीक राहिला, पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर तो मुंबईला परतला. पैसे जमा करून अशोकनगरच्या जायस्वाल चाळीमध्ये त्याने खोली घेतली. घटस्फोटानंतर 1 वर्षांनी सोनाली त्याच्या आयुष्यामध्ये आली. 3 वर्षापूर्वी कमलेशची सोनालीसोबत ओळख झाली. सुंदर सोनालीला पाहून कमलेश मोहित झाला होता. सुरुवातीला तो नजर मिळू शकत नव्हता, पण ती बिअर बारमध्ये काम करते हे जेव्हा त्याला समजलं,
तेव्हा त्याला धैर्य आलं आणि तो तिचा दिवाना झाला. तो सोनालीच्या मागे इतका लागला की त्यांनी त्याचं काम सोडून दिलं. बार आणि घरी पण तो भेटू लागला. महागडे गिफ्ट देऊ लागला. सोनालीलाही समजले की कमलेशला काय हवं आहे. तिच्या वातावरणात साथीदाराची गरज होती. लवकरच दोघांनी मर्यादा ओलांडल्या. संधी मिळताच इच्छा पूर्ण करू लागले. सोनाली गरज वाटली की त्याला फोन करून बोलवत असे. पण हे फार काळ चाललं नाही, कारण सारख्या शारी सुखामुळे कमलेश आता जास्त वेळ टिकत नव्हता. 5 ते 10 मिनिटातच त्याचे पाणी निघून जायचे आणि यामुळे सोनालीचे समाधान होत नव्हते. कमजोरीमुळे सोनाली त्याला शिव्या देत असे, ज्याने त्याला राग येत असे. घटनेपूर्वी म्हणजे 4 मे रोजी सोनाली आणि तिचा भाऊ बहिणीच्या लग्नासाठी गावी गेले होते. 24 मे रोजी ती एकटी परतली. राहुल सुट्टी संपल्यावर येणार होता. सोनाली परतली हे कळल्यावर कमलेश धावतच तिथे पोहोचला आणि तिला घरात एकटी पाहून खुश झाला. त्यांच्या गप्पा सुरू झाल्यानंतर शारीरिक संबंधाबाबत बोलणे सुरू झाले. सुरुवातीला सोनाली नको म्हणत होती, पण कमलेशने तिला सांगितले की आज मी गोळी आणली आहे, आता आपण 1 तास मजा करू शकतो. त्यावर सोनाली त्याला बोलली, गोळीशिवाय तुझं काहीच होऊ शकत नाही, कारण तुझ्या हातात आता दम उरला नाही. तुझ्यापेक्षा मला आता दुसरा कोणीतरी शोधायला लागणार आहे, जो मला रगडून तृप्त करेल. तू बस असाच हलवत. हे ऐकून कमलेशचा राग अनावर झाला. स्वयंपाकघरातून त्याने लोखंडीत तवा घेतला आणि सोनालीच्या डोक्यावर वार केले. सोनाली जखमी होऊन खाली पडली आणि ती तिथेच संपली. मृत्यूनंतर कमलेशने दरवाजा बंद करून पळ काढला. पोलिसांनी चौकशी केली आणि हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयामध्ये हजर केले. मित्रांनो, या घटनेबद्दल आणि सोनालीबद्दल तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा घटनांपासून 4 हात लांब रहा. धन्यवाद.